मी आता आहे महाडमध्ये. आता जस्ट मी रायगड किल्ला करून आलो आणि अजून वेळ आहे मुंबई गाठायला. तोपर्यंत म्हटलं महाड फिरूया आणि महाडमधले जे ऐतिहासिक स्थळ आहेत ते तुमच्यासमोर सादर करायचे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रांतीस्तंभ बघितलेला, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, मनुस्मृतीला जाळलं होतं, तो ग्रंथ जाळला होता. आणि आता आपण महाडमध्येच आहे आणि महाडमध्ये एक पुरातन बंदर आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच मी मॅपमध्ये बघितलं एक स्तंभ आहे. तो पण स्तंभ आहे, परंतु तो एक मिनटं गाडी जाते, तर तो पण एक स्तंभ आहे, परंतु तो स्तंभ नसून एक मेमोरियल वॉरचा स्तंभ आहे तो. तर आता तिथेच आपण चाललेलो आहोत. बघू आपल्याला तो भेटतोय का, आणि भेटला तर मग काय व्हिडिओमध्ये बघाच तुम्ही. तर मंडळी, रायगड किल्ला पाहिल्यानंतर मी क्रांतीस्तंभाला भेट दिली महाडमध्ये असणाऱ्या, आणि महाडमध्ये असणाऱ्या क्रांतीस्तंभापासून ते हा स्तंभ जो समोर दिसत आहे ह्या स्तंभाला येईपर्यंत जवळपास 10 ते 15 मिनटं चालत यावं लागलं. आणि आपल्या समोर आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तो हाच आहे की ज्याला वॉर मेमोरियल स्तंभ असं ओळखलं जातं. तर ह्याच्यावरती मला काहीसं आकडे दिसत आहेत की 1920 काहीतरी दिसत आहे. वॉर लिहिलेलं आहे, युद्धाचा हा स्तंभ आहे. मी तुम्हाला फोटो दाखवतो. हा जवळपास एक जुना फोटो मला भेटला आहे. तर असा काहीसा याचा स्ट्रक्चर होतं आणि ह्या पायऱ्या बघू शकतो आणि त्याच्यावरती उभारला गेलेला हा दगडी असता एक छोटेखानी स्तंभ. तर ही कुठली युद्ध होती, कुठला वॉर होता हे मला पण नाही माहिती. याच्याबद्दल कोणाला माहिती असेल किंवा महाडबद्दल तुम्ही असाल रायगड जिल्ह्यामध्ये आणि ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरांना आणि मला देखील या स्तंभाविषयी माहिती कळेल. तर हा बघू शकतो असा हा स्तंभ आहे दगडी आणि आजूबाजूचा हा परिसर. या स्तंभाच्या पाठीमागे अशी काहीशी घरं आहेत आणि बघू शकतो म्हणजे एका विशिष्ट जागी वगैरे नाही, परंतु तेव्हा तर ती विशिष्ट जागा असणार. मी परत एकदा दाखवतो आहे बघा. ह्याच्यावरती काही शिल्प म्हणजे कोरून ठेवलेलं आहे आणि उभाच्या उभा असा हा जवळपास 2 ते 3 माणसाच्या हाईट एवढा हा स्तंभ आहे. आणि हा रोड आहे तो म्हणजे महाड सिटी महाड शहराच्या बाहेरील बाजूचा स्तंभ आहे. आणि समोर जो डोंगर दिसत आहे या डोंगराच्या रेंजला, या डोंगराच्याच वरती गंधारपाले नावाची एक बौद्ध लेणीसुद्धा आहे. आणि हा बघू शकतो आपण स्तंभ. इथे काही नावं पण लिहिलेली आहेत की इथे आपल्याला काय काय पाहायला भेटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग, त्याच्यानंतर महाड शहर. तर मंडळी, त्याच्यात जरा पुढे आल्यानंतर आपल्याला इथे प्राचीन बंदरसुद्धा लागतं. प्राचीन बंदर लागतं म्हणजे आता ते नाही आहे, परंतु जवळपास मागच्या 1000-1500 वर्षापूर्वी महाड हे प्राचीन बंदर म्हणून ओळखलं जायचं. एक मोठा इथे व्यापार चालायचा. तर असं हे महाड प्राचीन बंदर आहे. आता हा जो स्तंभ आहे हे बघू शकता, हा स्तंभ, आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला एक मोकळी प्रशस्त अशी जागा आहे. त्या प्रशस्त जागेमधून आपल्याला हा समोरचा डोंगर दिसत आहे. त्या डोंगराच्या वरतीच आहे ती म्हणजे गंधारपाले बौद्ध लेणी. ही पण जवळपास 1,500 ते 2,000 वर्ष प्राचीन अशी लेणी आहे. आणि त्याच्या खालूनच नदी वाहते. आणि हे जी झाडांनी भरलेली पूर्णच्या पूर्ण जागा आहे ह्याच्यामध्ये महिकावतीचं प्राचीन मंदिर आहे. परंतु सध्या आपण त्याच्या आतमध्ये जाऊ नाही शकत, कारण की पूर्ण तिथे झाडी वाढलेली आहे. आणि हे जे काही बघत असाल ही काही नदी आहे ती सावित्री नदी आणि गंधारी नदी या दोघांचा संगम होऊन मोठं असं पात्र निर्माण होतं सावित्री नदीचं. आणि हे जुने काही अवशेष आपण बघू शकतो प्राचीन बंदरांचे. आणि वरती जी झाडी आहे दाखवतो मी तुम्हाला. इथे मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा मंडळी, म्हणून ह्याला महाडचं प्राचीन बंदर म्हणून ओळखलं जातं ह्या जागेला. आणि ही जी वरती पूर्ण झाडी वाढलेली आहे ही महिकावतीचं मंदिर आहे. सध्या आपण त्याच्या आतमध्ये जाऊ नाही शकत. खूप ऐतिहासिक असं हे महाड शहर आणि ह्या महाड शहराचा हा इतिहास.